नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो। शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, वही दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धिक्कार असो, धिक्कार असो, निवडणूक आयोगाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। निवडणूक आयोगाचा धिक्कार असो। जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाचा यावर तर्कवितर्क लावले जात असतानाच काल निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रवादी पक्षाने घड्याळ चिन्ह हे अजितदादा यांचाच असा शिक्कामोर्तब केला आहे। त्यामुळे शरद पवार गटाकडून आज सोलापूर शहरातील 4 पुतळा या ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे। या आंदोलनावेळी शरद पवार तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है तसेच निवडणूक आयोगाचा धिक्कार असो अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले आहे। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच नूतन अध्यक्ष सुधीर खरटमल, महेश कोटे, UN बेरिया, नाना काळे यांच्या समवेत सर्व पदाधिकारी यांनी काळ्या फिती लावून हे आंदोलन केले आहे। यावेळी प्रवक्ते UN बेरिया आणि नूतन अध्यक्ष सुधीर खरटमल काय म्हणाले आहेत पाहूयात। निकाल लागला त्याच्या निषेधात आम्ही निषेध करण्यात आलेलो आहोत आणि जो काय निकाल दिला गेला आमच्यावर अन्यायकारक आहे आमचं म्हणणं आहे। शरद पवार साहेबांनी ही स्थापना केली होती पक्षाची, हे एवढं त्यांना दिसलं कसं आश्चर्य वाटते की आई जेव्हा मला ही करते जन्म देते तर त्या आईला आपण कसं विसरतो हे मला कळत नाही आणि आम्ही त्याचा आज निषेध करीत आहोत की या ठिकाणी केवळ आमदार किंवा लोकप्रतिनिधी न पाहता संघटनेचे पदाधिकारी आणि संघटनेच्या बाजूने कोण आहेत हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे। अशा पद्धतीचा निकाल, अशा पद्धतीचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने केलेलं असताना त्याच्याकडे डोळेझाक करून केंद्राच्या दबावाखाली या ठिकाणी निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे। तो निकाल अत्यंत अनफेअर, अत्यंत चुकीचा आहे आणि म्हणून या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहे। ज्या माणसाने आज जर देशामध्ये कोणा